शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी बालाजी आपल्या सर्वांचं या आपल्या नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो आज आपण खरबूज या विषयावर बोलणार आहे आणि खरबूज पीक कधी लावलं पाहिजे आणि खरबूज आत्ता ज्या लागवडी चालू आहेत त्या लागवडी संदर्भात कुठली व्हरायटी लावली पाहिजे या संदर्भात आपण या व्हिडिओमधून चर्चा करणार आहे. खरं तर बऱ्याच शेतकरी मित्रांचे फोन येत आहेत की बाबा आम्हाला खरबूज लावायचं आणि कुठलं खरबूज लावलं पाहिजे आणि कुठली व्हरायटी आपण निवडली पाहिजे. तर खरं तर ह्याच्याबद्दल एक व्हिडिओ करूनच आपण सर्वांना या गोष्टी सगळ्या समजावून सांगितल्या पाहिजेत अशा पद्धतीचा विचार करून हा व्हिडिओ आपण बनवतोय. तर मित्रांनो आपण आता जाणून घेणार आहे की थंडीच्या दिवसामध्ये खरबुजाची कुठली व्हरायटी आपण निवडली पाहिजे आणि समजा आपली व्हरायटी चुकली तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात ह्याच्याबद्दल आपल्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. तर मित्रांनो सगळ्यात मोठी अडचण आपल्याला जी खरबूज पिकामध्ये येणार आहे ती थंडीची येणार आहे. म्हणजे खरबूज हे उष्ण वातावरणातलं पीक आहे आणि आपण त्याचं प्लांटेशन जे आहे ते थंडीमध्ये करतोय. तर म्हणजे खूप क्रिटिकल अशी सगळी परिस्थिती असणार आहे आणि पुढं जाऊन या सगळ्या गोष्टीतून होणारं जे नुकसान आहे ते आपल्याला टाळायचं आहे म्हणून आपण या सगळ्या गोष्टीवर गांभीर्यानं विचार करणार आहे. तर मित्रांनो सगळ्यात मोठी जी आपली अडचण आहे थंडीची, तर त्याच्यासाठी आपण खरबूज पिकाला क्रॉप कव्हर आपण टाकत असतो किंवा त्याच्याशिवाय थंडीमध्ये आपण हे पीक म्हणावं तसं ग्रो करू शकत नाही. जर आपण त्याला क्रॉप पेपर टाकला, प्रोटेक्शन पेपर टाकला तर त्याची वाढ चांगली होईल ह्यात अजिबात शंका असायचं काही कारण नाही. मग तुमची व्हरायटी कुठलीही असो, म्हणजे आपण व्हरायटी कुठली लावली पाहिजे हे तर आपण बघणारच आहे, परंतु ह्याचं करत असताना आपण काय करणार आहे की आपण जे बेड प्रिपरेशन करणार आहे तर त्या बेड प्रिपरेशनमध्ये आपण सल्फरचा जास्तीत जास्त वापर करणं गरजेचं आहे. आपल्याला या बेसल डोस जो आपण करतोय आता त्याच्याबद्दल आपण बोलूया की बेसल डोस कसा असला पाहिजे, काय असला पाहिजे. याचं आपण आपलंच ज्यावेळेस बेसल डोस या 8 दिवसामध्ये आपण टाकणार आहे तर त्याच्या संदर्भात आपण त्याच्यामध्ये खूप चांगला व्हिडिओ तो करणार आहे की बेसल डोस कसा असला पाहिजे खरबूजसाठी. आणि हा जो विषय आहे की बाबा आपण मल्चिंग केलं, ड्रिप केलं आणि त्याच्यावर ज्यावेळेस आपण लागवड करतोय तर ह्याच्यामध्ये आपण क्रॉप कव्हर टाकणं गरजेचं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला खूप सारे रोगराईचा त्रास होणार आहे, म्हणजे कीटक असतील किंवा बुरशी असतील. तर ह्या थंडीच्या वातावरणामध्ये संपूर्ण वातावरण, कारण हे काय कोरडं वातावरण आपल्याला मिळणार नाही. मुळातच आपलं पीक आहे 60 दिवसाचं, म्हणजे आपण रोप लावलं की 60 दिवस लागणार आपल्याला, किंवा थंडीमुळे ते 70 दिवसापर्यंत जाऊ शकतं, 65 दिवसापर्यंत जाऊ शकतं, फार फार तर 70 दिवस लागू शकतात. तर या 70 दिवसाचा जो संपूर्णच हंगाम आहे तो संपूर्ण हंगाम हा आपला थंडीमध्ये असणार आहे. आणि खरं तर खरबूज हे उन्हाळी पीक आहे. आता होणार काय, याच्यामध्ये खूप सारी उत्पादकता आपली घटू शकते, म्हणजे याच्यामध्ये आपलं अवरेज जे आहे ते निम्म्यावर येऊ शकतं काय काय व्हरायटीमध्ये. व्हरायटी म्हणून आपण व्हरायटी हा विषय काय शेवटी ठेवला आहे, तर काय होऊ शकतं म्हणजे आपण जर व्हरायटीचा विचार नाही केला या दिवसामध्ये आणि आपण एखादं खरबुजाची व्हरायटी लावली तर याचे थंडीला काय, थंडीच्या अनुषंगाने आपल्याला काय तोटे होऊ शकतात, काय फायदे, काय अडचणी येऊ शकतात हे आधी आपण जाणून घेणार आहे. तर मित्रांनो आपण ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळी पिकं लावत असतो तर आपल्याला एक अडचण अशी येऊ शकते की आपला जो टायमिंग आहे तो टायमिंग वाढू शकतो, 70 दिवसापर्यंत जाऊ शकतो. मग आपलं विल्टिंगचा विषय असतो, कारण विल्टिंग खूप सारं होत असतं. 40-45 दिवसापासूनच काय काय शेतामध्ये आपल्याला विल्टिंग दिसायला चालू होतं. आणि मग हे जे विल्टिंग आहे ते विल्टिंग 50-60-70 दिवस जर प्लॉट टिकवायचा म्हणलं तर शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा जाळी आपली प्रॉपर चढलेली नसते अजून, तर जाळी यायच्या आधीच जर वेलातले डम्पिंग व्हायला लागले वेल तर त्याला चट्टे राहतात, पूर्ण सेप येत नाही त्याला, आणि मग ती फळं कमीनं आपल्याला विकावी लागतात. त्यामुळं त्यावर मग ते एकतर मुळात आपलं ॲव्हरेज कमी होणार, त्याच्यामध्ये मग फळाची जी किपिंग तुमचे जे प्रॉपर त्याला जे फिनिशिंग यायला पाहिजे ती फिनिशिंग येणार नाही आणि मग सगळाच गोंधळ ह्या सगळ्या पिकामध्ये होणार आहे. तर हा गोंधळ आपल्याला टाळायचा आहे. आपल्याला आपल्या डोळ्यासमोर ही पूर्ण थंडीचे 2 ते 2.5 महिने आपल्याला डोळ्यासमोर ठेवायचे आहेत. आणि आत्ता तर आपला फक्त नोव्हेंबर चालू आहे, म्हणजे आपण नोव्हेंबरला जर लागवडी केल्या तर डिसेंबर आणि जानेवारीच थंडी संपेपर्यंत आपलं खरबूज संपून जाणार. मग हे करत असताना आपण लोकल व्हरायटी जर निवडल्या तर थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला लोकल व्हरायटीला पण मागणी नसणार आहे आणि तोपर्यंत आपला प्लॉट पण हार्वेस्टिंग होऊन जाणार आहे. म्हणजे जी संधी होती ती पुढे राहणार आणि आपण आधीच त्यातून बाहेर पडणार अशी सगळी परिस्थिती होऊ शकते. तर आत्ताचे दिवस आहेत मित्रांनो, नोव्हेंबरचा आज 2 तारीख आहे. आज 2-3 तारखेला आपण हा व्हिडिओ शूट करतोय 2 तारखेला, आणि मग आता इथून पुढं 15 दिवस आपण धरलेत. म्हणजे या 15 दिवसामध्ये आपण काय प्लांटेशन करणार आहे
तर त्या प्लांटेशनचं आणि थंडीचं विचार केला तर आपल्याला ज्या काय अडचणी येतात त्याच्यामध्ये क्रॅकिंगची अडचण खूप मोठी असते. म्हणजे आपल्याला सगळ्यात जर कुठली मोठी अडचण असेल तर ती क्रॅकिंगची असते. कारण थंडीच्या लाटा ज्या असतात त्या अचानक वाढणं, अचानक कमी होणं हे सगळे प्रकार होतात. कधी-कधी काय होतं, ईशान्य मान्सून असतो इथं आपल्या दक्षिण भारतामध्ये आणि तो कधी-कधी आपल्याकडं रिफ्लेक्ट होतो. म्हणजे आपला आता सोलापूर जिल्हा आहे समजा किंवा हे आसपासचे जे पूर्ण आपल्या ह्या सगळ्या भागामध्ये हा त्याचे पडसाद आपल्याकडं अधूनमधून येत असतात. ढगाळ वातावरण तयार होत असतं आणि अचानक काय होतं, उत्तरेत जो बर्फ पडत असतो त्याच्यामुळं लाटा पण येतात. मग याचं काय होतं, अचानक हे झालेले बदल जे आहेत त्याच्यामुळे झाडं ट्रेसवर जातात. एक ठिसूळपणा किंवा एक कडकपणा फळामध्ये येतो आणि मग अशामध्ये त्याची ग्रोथ आहे. कारण ते 60 दिवसाचं पीक आहे, ते रोज ग्रोथ करणारं पीक आहे. आणि ते काय होतं, अचानकपणाने हे सगळे बदल झाले आणि त्याच्या फळाची जर फुगवणीची अवस्था चालू असेल तर नक्कीच ते कडकपणा आल्यामुळं कारण आपटेक पण थांबलेलं असतं. कारण कसं असतं, एखादं पीक ज्यावेळेस वातावरण प्रतिकूल येतं त्यावेळेस ते फळांचा विचार नाही करत, तर ते स्वतःचा विचार करतं आणि मग ते स्वतःच ट्रेसमध्ये गेलेलं असतं त्यावेळी आणि त्यामुळं मग त्या फळांचा विचार नाहीत करत. मग अशा वेळेस त्या थंडीच्या लाटेमुळं, त्या गारट्यामुळं त्यावेळी ज्यावेळेस काम करायचं थांबतात, त्या ट्रेसवर जातात, त्यावेळेस फळं क्रॅकिंग होतात आणि खूप सारं नुकसान होतं. आणि गेल्या वर्षी तर 80% प्लॉट क्रॅकिंगनं गेले म्हणून बरेच शेतकरी आपल्याकडे आले होते की बाबा 70-80% क्रॅकिंग त्यांचं झालेलं आहे. मुळात मित्रांनो, आपण जे बेड प्रिपरेशन केलं असतं त्याच्यामध्ये खूप सारे आपण बेसल डोस वगैरे दिलेले असतात आणि मग हे खादाड पीक आहे. हे ज्यावेळेस आपटेक करायला चालू करतं त्यावेळेस जर थंडी असेल तर ते नक्कीच ते फुटणार आहे किंवा ते क्रॅकिंग होणार आहे. मग ह्याला सेन्सिटिव्ह असणाऱ्या व्हरायट्या कुठल्या, हे सुद्धा महत्त्वाचं आहे की बाबा हा त्रास कुठल्या व्हरायटीमध्ये जास्त होऊ शकतो. तर या अनुषंगानं आपण आता व्हरायटीवर बोलणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात आपल्याला माहिती आहे की दर टिकून मार्केटमध्ये असणारी एक व्हरायटी म्हणजे बॉबी. खरं तर ह्याच्या दरामध्ये खूप सारा चढ-उतार आपल्याला दिसत नाहीत. एक रुटीन दर असलेले आपल्याला बघायला मिळतात. कधी तरच खूप वाढतात, नाहीतर एक लेवल म्हणजे 20 ते 25 रुपयाची लेवल ही या खरबूज पिकामध्ये बॉबी खरबुजाची असलेली आपल्याला दिसते. आणि मग हे 20 ते 25 रुपयाचा दर 12-13 टन जरी आपण माल काढू शकलो तर 12 दोन्ही 24, 2,40,000 रुपये आपले होतात. त्याच्यातला जर आपण 1 लाख रुपये खर्च जरी सोडला तरी 1.5 लाखाचा नफा 60 दिवसामध्ये देऊ शकतं. असं हे आपलं बॉबी पीक आहे. मग ह्याच्यामध्ये आपण वाढ पण होऊ शकते. म्हणजे 30 रुपयाचा दर मिळाला तर परत आपले 60-70 हजार रुपये अजून वाढू शकतात. म्हणजे 2-2.25 लाखापर्यंत आपला नफा जाऊ शकतो. तर 20 आत क्वचित प्रसंगी आपल्याला ते 20च्या आत दर आलेले बघायला मिळतात. परंतु थंडीच्या दिवसामध्ये सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह असणारी व्हरायटी म्हणून आपण बॉबी या व्हरायटीकडे बघतो. म्हणजे सातत्यानं काय होतं, क्रॅकिंगचं जे प्रमाण आहे ते सगळ्यात जास्त जर कुठल्या व्हरायटीमध्ये असेल तर ते बॉबीमध्ये. म्हणजे आपलं कुंदन असेल, कोहिनूर असेल, याच्या तुलनेनं दुप्पट किंवा तिप्पट क्रॅकिंग हे आपल्याला बॉबी खरबूजमध्ये होताना दिसतं. मुळातच थंडीमध्ये 10 टनाच्या वर बॉबी निघत नाही, हा आजपर्यंतचा आपला तरी अभ्यास आहे. म्हणजे त्याला जर ढगाळ वातावरण मिळालं, जर त्याची सेटिंग अवस्था चालू असताना जर ढगाळ वातावरण असेल, जर त्याचा स्ट्रोक मोठा पडला, जर ते जन्मताच चांगलं जन्मलं तर पुढे जाऊन ते मोठं होतं. पण जर सेटिंग अवस्था चालू असेल आणि थंडीची लाट असेल तर खूप बारकी बारकी फळं त्याचा स्ट्रोक तयार होतो आणि मग एकदा जर बारकी फळं तयार झाली तर ती मोठी होतच नाहीत. 400-500 ग्रॅमवर सुद्धा काही काही शेतकऱ्यांचे प्लॉट थांबलेले मी बघितलेत. त्यामुळं थंडीचं आणि बॉबी व्हरायटीचं तसं खूप मोठं हे आहे. कधीही ही व्हरायटी जर लावायची असेल तर आपण थोडंसं थांबून लावलेली कधीही चांगली किंवा अजून एक 15 दिवसानंतर त्याचं 20 दिवसानंतर जर तुम्ही महिन्यानं जरी लावला तरी चांगला आहे. म्हणजे बॉबी ही व्हरायटी मार्चपर्यंत तुम्हाला चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स देऊ शकते. पुढं जाईल तसं तुम्हाला त्यातून नफाच होईल पण तोटा होणार नाही. ह्याच्या विरोधात आपल्याला लायलपूर असेल किंवा कुंदन असेल, ही व्हरायटी थोडी त्यातल्या त्यात आपल्याला ह्याच्यासाठी कमी सेन्सिटिव्ह दिसते. म्हणजे खूप सारखं कारण त्याचा आकारच असताना बऱ्यापैकी म्हणजे मोठा आकार असतो आणि त्यामुळे ते फारसं फुगवणीचं आपल्याला ह्याचे काम करावं लागत नाही आणि त्याच्यामुळे त्याचं क्रॅकिंग पण आणि त्या फळामध्ये पण आपण बघितलं तर वेटेड असा गर असतो आतमध्ये आणि तो वेटेड असणारा गर जो आहे तो गर वजनदार असतो. म्हणजे बॉबीचं जर फुसफुस असणारा गर आणि हा वजनदार असणारा गर, तर ह्याच्यामध्ये खूप सारं फरक आहे. आणि बॉबीचं फळ जे फळा एवढं जरी कुंदनचं फळ घेतलं तरी कुंदनचं फळाचं वजन जास्त भरतं. तर आणि कुंदन आणि बॉबीमध्ये 2 गोष्टी आहेत.
की आपल्याला थंडीमध्ये जाळीचा प्रॉब्लेम याला येऊ शकतो, बॉबीला खूप मोठ्या प्रमाणात येऊ शकतो. कारण आपल्याला जे 70-75 दिवसाचा जो पिरियड लागणार आहे त्याच्यामध्ये बॉबीचे येल आपल्याला रिस्पॉन्स देणार नाही, त्याचा परफॉर्मन्स भेटणार नाही. पण याच्या उलट आहे, म्हणजे बॉबीचं किंवा लायलपूरचं जर बघितलं तर शेंड्यावरच्या फळाला सुद्धा, म्हणजे आपली मेन फळं जी लागलेली आहेत ती सोडून एक्स्ट्रा लागलेली जी फळं आहेत तर त्या फळाला सुद्धा आपल्याला खूप सारं फिनिशिंग आलेलं दिसेल आणि त्याच्यामध्ये आतला गरसुद्धा प्रॉपर तयार होईल, त्याच्यावरची जाळी प्रॉपर तयार होईल आणि हे फळ शेंड्यावरचं आहे असं कोणालाही वाटणार नाही. अशा पद्धतीची ताकद त्या वेलामध्ये नक्कीच आहे. त्यामुळं रोगांच्या बाबतीत सुद्धा जर बघितलं आपण तर रोगाच्या बाबतीत बॉबीचं जे प्लॉट असतात ते खूप सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे त्याचे जे वेल असतात तर त्या वेलामध्ये आपल्याला खूप साऱ्या अडचणी दिसून येतात. म्हणजे जर सलग जरी जवळजवळ जरी 2 प्लॉट असले तर कुंदनचे वेल हे खूप हार्ड असतात किंवा ते रोगाला तसा प्रतिबंध करणारे असतात. परंतु बॉबीचं तसं नाही आहे. बॉबीच्या ह्याच्यावर खूप सारा अटॅक एकदम होताना आपण बघतो, तो कंट्रोल होण्याच्या बाहेर असतो कधी कधी. आणि मग आपल्याला माहिती आहे की दव पडणारा दव, उन्हाचा उष्मा, तेच पाणी पडलेलं दव त्याच्यावरच वाळणार आणि मग संध्याकाळी परत आणि एकदा त्याच्यावर दव पडणार, असं हे सगळं सर्कल चालू असतं. त्याच्यामुळं रोगांचे जे स्कोअर आहेत ते फार मोठ्या प्रमाणावर ह्याच्यावर निर्माण होत असतात. त्यामुळं हे दोन्ही जरी व्हरायटी केल्या तरी थंडीत त्या सेन्सिटिव्हच असतात किंवा त्या उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात देतील अशी परिस्थिती नसते. तर त्यातल्या त्यात पुन्हा बॉबीचं परिस्थिती त्याच्याहून अवघड असते. म्हणून आपलं जर आत्ताच्या प्लांटेशन बघितल्या तर आपण 15 जानेवारी नंतर जर येत असतील 70-75 दिवस जर आपण आजपासून मोजले, जर 15 जानेवारी नंतरची जर तारीख येत असेल तर आपण कधीही कुंदन लावलेलं चांगलं. गेली 3 वर्ष आपण कुंदनवर काम केलं आणि गेल्या वर्षीपासून आपण बॉबी पिकामध्ये बॉबीच्या ह्याच्यामध्ये आलो आहे. कुंदनसुद्धा खूप चांगलं उत्पादन देणारं खरबूज आहे, बॉबीसुद्धा खूप चांगलं उत्पादन देणारं खरबूज आहे. परंतु याच्या लागवडीचा ह्याचा जो स्वभाव आहे किंवा याचा जो परफॉर्मन्स आहे तो मात्र खूप मोठ्या प्रमाणावर चेंजेस करणारा आहे. आरली आलेल्या कुंदनच्या प्लॉटचे सुद्धा खूप चांगले पैसे होतात. म्हणजे सुरुवातीला जर 15-20 जानेवारीला तुमचं जर खरबूज मार्केटमध्ये येत असेल किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा जर तुमचं खरबूज मार्केटमध्ये येत असेल तर ह्याची उत्पादकता जर आपण बघितली तर थंडीत तुम्हाला 10 ते 11 टन बॉबी निघतं आणि 14 ते 15 टन कुंदन निघतं. म्हणजे दर जरी 4-2 रुपये कमी भेटत असले तरी आपल्याला 4 टनाचं ॲव्हरेज पण याच्यामध्ये वाढणार आहे. आणि मग लोकललाच याचं मार्केट असल्यामुळं हा जो माल आहे तो परिपक्व करून आपल्याला विकावा लागणार आहे आणि हा जो माल आहे तो कच्चा माल आपला बाहेर जाणार आहे. तर हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपली ऑर्डर रोपाची आपण दिली पाहिजे. रोप लावावं का बी लावावं ह्याच्यावर खूप मोठा अभ्यास आहे, तो पण एका वेगळ्या व्हिडिओमधून आपण घेऊन येणार आहे. तोपर्यंत मी एकच सांगेन, आपल्या रोपांची ऑर्डर द्यायची असेल तर नक्कीच या गोष्टींचा विचार करून तुम्हाला किती त्यातलं ज्ञान आहे, कारण आपण बॉबी पण आणू शकतो, कुंदन पण आणू शकतो आणि सगळीच पिकं आपण आणू शकतो. एवढं प्रॅक्टिस आपली, म्हणजे सलग 23 प्लॉट एका वर्षामध्ये केल्यानंतर पावसाळ्यात काय अडचणी येतात, उन्हाळ्यात काय येतात, थंडीत काय येतात हे आपल्याला आधीच कळतं. त्यामुळं आपल्याला ते कुठलंही पीक केलं तर आपण सहजासहजी ते आणू शकतो. परंतु ज्यांची प्रॅक्टिस झालेली नाही आहे त्यांनी आपल्याला जे या सगळ्या गोष्टीचा विचार करून ज्याच्यामध्ये आपल्याला लागवडीचा इंटरेस्ट आहे त्या लागवडीची रोपाची बुकिंग दिली पाहिजे. ती कधी द्यायची हे आपण ठरवलं पाहिजे आणि त्या हिशोबानं लागवडी केल्या पाहिजे. यावर्षी मात्र रमजानचा जो पहिला पंधरवडा आहे तो दरवर्षीच फायद्याचा ठरलेला आहे. आता मात्र यावर्षी संपूर्ण महिना देखील खरबूज लागवडीसाठी फायद्याचा ठरेल अशी परिस्थिती नक्कीच आपल्याला दिसते. येणारा जो सीझन आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे आपण अजून 6 नाही तर आपण आता 2 महिने हे ॲड करायचे, कारण उन्हाळ्यातले 6 आणि हे 2 असे 8 महिने खरबूज विकू शकतो. एवढी मोठी स्पेस आपल्यासाठी आहे. तर याच्यामध्ये टप्प्याटप्प्यानं आपण काम करत गेलं खूप चांगला आर्थिक नफा या पिकामधून आपल्याला होऊ शकतो. असेच आपले सगळे माहितीचे व्हिडिओ आपण घेऊन येणार आहे. याच्यातून आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच काय मदत होईल, मार्केटिंगचे काय विषय असतील, लागवडीचे काय विषय असतील आणि व्यवस्थापन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते कसं करायचं याच्या पण सगळे अपडेट असतील ते आपण घेऊन येत राहणार आहोत. तोपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. प्रत्यक्षातली शेती कशी केली जाते, यूट्यूबवरची शेती कशी केली जाते याच्यापेक्षा प्रत्यक्षात मातीत उतरून शेती कशी केली जाते हे आपल्याला नक्कीच माझ्याकडून काही टिप्स त्या संदर्भातल्या मिळतील. धन्यवाद.